नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये, जिथे आपल्याला घरगुती पद्धतीच्या सर्व रेसिपीज पाहायला मिळतील। तर आजची आपली रेसिपी आहे मुलांची फेवरेट अशी मस्त असा डोरा केक। डोरेमॉन माहिती आहे का हो तुम्हाला? ज्याला डोरेमॉन माहिती आहे ना, तर त्याला डोरा केक हा माहितीच आहे आणि हे मुलांना तर सांगायची अजिबात गरज नाही। तर चला मग आपण रेसिपी पाहूया। तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे। त्यामध्ये 1 चमचा मध घातला आहे आणि इथे व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे मी। त्यातले काही थेंब आपण यामध्ये घालून घ्यायचे, 7-8 थेंब घालून घ्यायचे आणि नंतर 1 कप दूध घेतलेलं आहे, ते थोडं थोडं यामध्ये घालत आपण बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। जे केकचं बॅटर असतं ना, तशा प्रकारचंच आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। त्यामुळे थोडं थोडं दूध घातल्यामुळे व्यवस्थित परफेक्ट असं आपलं बॅटर रेडी होणार आहे। तर याची कन्सिस्टन्सी बघू शकताय, अशा प्रकारचं आपल्याला बॅटर हवं आहे। जास्त पातळ किंवा जास्त घट्टसुद्धा नको आहे। तर हे बॅटर बनवल्यानंतर आपण यामध्ये 4 चमचे मिल्क पावडर घालणार आहोत। त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायचे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे। जर यामध्ये तुम्हाला दूध लागेल तर 1-2 चमचे दूध वरून घालू शकताय आणि मस्त असं आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे बघा। आता आपण ना याचे छोटे छोटे पॅनकेक बनवून घेऊया। तुम्ही डोरा केक म्हणू शकताय किंवा पॅनकेकसुद्धा याला म्हणू शकताय। तर मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि ब्रशने ना फक्त ग्रीस करते आपल्या पॅनला। त्यामध्ये तेल तूप काही सोडत नाही आहे, फक्त ग्रीस करून घेते आहे आणि त्यानंतर आपण हे बॅटर एकदा हलवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपण छोटे छोटे पॅनकेक करून घ्यायचे आहेत। पसरवायचं नाही आहे हे बॅटर, जितकं चमच्याने पडेल ना, जेवढा गोल होतो आहे तेवढंच आपण सोडायचं आहे बॅटर यामध्ये आणि झाकण ठेवायचं आहे। बघा मस्त अशी त्याला जाळी सुटलेली आहे। एकदा बघू शकताय किती सुंदर असा आपला पॅनकेक रेडी झालेला आहे बघा। आणि त्याला हलक्या हाताने अगदी अलगदपणे पलटवून घ्यायचं आहे। खूपच नाजूक असत, पटकन आपण हलक्या हाताने पलटवून घ्यायचा आणि मस्त असा आपला पॅनकेक रेडी झालेला आहे बघा। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर हे आपले पॅनकेक काढून घ्यायचेत। माझे 4 पॅनकेक झालेत। 1 कपमध्ये तुमचे किती होत आहेत तुमच्या घरातल्या मुलांच्या अंदाजाने घालू शकताय पीठ यामध्ये। आता हे आपले पॅनकेक रेडी झालेले आहेत। तर आता मी चॉकलेटसुद्धा वितळून घेतलेले आहे बघा। चॉकलेट तुमचं डेअरी मिल्क असेल किंवा डार्क चॉकलेट असेल ना, ते भांड्यामध्ये ठेवायचं, खाली त्याच्या पाणी ठेवायचं एका भांड्यात आणि त्यावर ही वाटी ठेवून आपण ते चॉकलेट वितळून घ्यायचं। यामध्ये दूध वगैरे काहीच घालायचं नाही आहे। मस्त असं चॉकलेट या पॅनकेकवर आपण स्प्रेड करायचं आहे वरून आणि हे एकावर एक पॅनकेक आपण अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत। आणि वरचा जो आहे ना, त्यालासुद्धा मी थोडंसं राहिलेलं चॉकलेट लावते आणि त्यावर आपण मस्त अशी सजावट करणार आहोत, ज्यामुळे ना दिसायलासुद्धा खूप सुंदर असा आपला पॅनकेक दिसणार आहे। तर थोडीशी जी राहिली होती चॉकलेट ती मी यावर वरून लावून घेतलेले आणि वरून मी हे छोटे छोटे ना कलरचे बॉल्स मिळतात बघा केकवर डेकोरेशन करण्यासाठी, ते मी यामध्ये घालून घेतलेले आहे। स्प्रिंकलर म्हणतात याला। तर ते घातल्यानंतर खूप सुंदर असा आपला पॅनकेक रेडी झालेला आहे बघा। दिसायलासुद्धा खूपच छान दिसतोय आणि मुलांना तर कधी खायला देते असं होतं आहे, इतका सुंदर आपला हा आजचा डोरा केक झालेला आहे। तर याला आपण ना कट करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित असं मुलांना खाता येते। तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते। अतिशय सुंदर असा आतून सुद्धा 1 नंबर असा आपला पॅनकेक झालेला आहे। छान असा कट करून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकताय लहानांच्याच काय मोठ्यांच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटेल इतका सुंदर आणि यम्मी आपला पॅनकेक झालेला आहे बघा। इतका सुंदर आहे पॅनकेक की मुलंच काय, आपल्यालासुद्धा मोह आवरणार नाही याला खाण्याचा। तर अशा प्रकारचा डोरा केक पॅनकेक तुम्ही नक्की ट्राय करून मुलांना खाऊ घाला। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझा व्हिडिओ कसा वाटला मला एकदा कमेंट करून सांगतसुद्धा जा, म्हणजे मला माझ्या व्हिडिओमध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर मी करू शकेन। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।